दिनांक 8/7/26 रोजी गोमेवाडी तालुका काटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरात अ, त्याचा कडेकोरडा उचकटून गणेश मंदिरातील चांदीचे मखर व चांदीचे झुंबर अंदाजे वजन 3.5 किलो असे चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. सदरचा गुन्हा हा मंदिर चोरीचा असून खूप संवेदनशील स्वरूपाचा होता. गावातील लोकांच्या भावना त्याबाबत तीव्र होत्या. तरी सदर गुन्ह्याबाबत माननीय एस-पी सर, माननीय ऍडिशनल एस-पी मॅडम, माननीय डी-वाय-एस-पी सर यांनी सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आमच्या विविध प्रतिक्रिया शाखेचे पोलीस उपनिरीक्षक खरात, तसेच पोलीस हवालदार डोंगरे, पोलीस हवालदार मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सुरवे, पोलीस कॉन्स्टेबल भिंगवाड यांना सदरचा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी तरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दादासाहेब ठोंबरे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत सदर गुन्ह्याचे गुन्हेगार सदरचा गुन्हा कोणी केलेला आहे याबाबतची माहिती प्राप्त झाली होती. त्याचप्रमाणे आमच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून सदर गुन्हा कोणी केला याबाबतची माहिती प्राप्त करून सदर गुन्ह्यात एकूण 4 आरोपितांना अटक केली. सदर आरोपितांची नावे मारुती अशोक गुजरे, राहणार खानापूर, समाधान उर्फ पपल्या अशोक खरात, वय 19 वर्ष, प्रतीक सचिन पवार, वय 23 वर्ष, राहणार दुमतड, आदित्य मेमकुगे, राहणार दुमतड, त्याचे पाहिजे आरोपी सतीश लक्ष्मी साळुंखे असे 5 आरोपी निष्पन्न केले. आता त्यातील 4 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. माननीय न्यायालयाने त्यांचे 4 दिवस पोलीस कोठडी दिली होती. तरी सदर गुन्ह्यातील 100% विद्यमान हा हस्तगत झालेला आहे. त्यामध्ये चांदीचा मखर, त्याचप्रमाणे चांदीचे झुंबर हे हस्तगत झालेले आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो माननीय ऍडिशनल मॅडम तसेच माननीय डी-वाय-एस-पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली काटपाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डीपीटीने केलेले आहे.